नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चला, आलेत का सर्व? आले आपली दोन कामं करा. लिंक शेअर करा आणि लाईक करा. चला फास्ट मध्ये. सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? फटाफट कमेंट करा. आणि प्रत्येकाने लिंक शेअर करायची आणि लाईक सुद्धा करून घ्यायची. चला, विद्यार्थी संख्या, लाईकची संख्या 100 झाली पाहिजेत. मग आपण लगेच सुरुवात करणार आहोत. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, लिंक केली शेअर. बघा, तुमच्यासाठी सिरीज आपण चालू केली होती 5000 प्लस. त्यामधील लेक्चर नंबर चालू आहे 65. ज्यांनी आतापर्यंत 64 लेक्चर बघितले नसतील, एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. चला, करायची सुरुवात. चला सुरुवात करूया. तुम्हाला दररोज संध्याकाळी एक शेवटी प्रश्न देत असतो, तुम्हाला सांगत असतो कमेंट करत चला. तर कालचा शेवटचा प्रश्न 1190 चे 2.517% बरोबर किती? ऑप्शन बघा, 2730, 2000, 27.30, 2.73, 273 आणि 2.730. किती येईल ह्याचं उत्तर? चला, किती आलं? हा, पॉइंट व्यवस्थित द्यायचे, कारण टक्के आहेत. टक्के म्हणजेच भागिले 100. सध्या टक्केचा विचार न करता आपण उत्तर काढूयात. 1190 चे 2.517 म्हणजेच इथं होतं गुणाकार, इथं होते बेरीज. 17 दुने 34, 34 आणि 5 39 छेद 17. 17 ने भाग दिला, 17 7 1900 आणि 0. 70 गुणिले 39 करा. 0, 7 9 63, 7 3 21 आणि 6 27. किती आलं? 2730. आता आपण टक्केचा विचार करूया. टक्के म्हणजेच भागिले 100. मग 2730 भागिले 100. 2 शून्य आहेत, 2 घरं सोडून पॉइंट, म्हणजेच उत्तर काय येणार? 27.3 किंवा 27.30 येणार. ऑप्शन नंबर बी येणार आहे तिथं उत्तर. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर 2. भरपूर जणांनी 2730 काढलं, उत्तर बरोबर आहे. पण पुढं टक्के चिन्ह आहे. टक्केचा अर्थ भागिले 100. मग 100 म्हणजे 2 शून्य म्हणजे 2 घरं सोडून किंवा 2 अंक सोडून पॉइंट, म्हणजे 27.3 म्हणा, 27.30 म्हणा, 27.300 म्हणा, चालतंय. कळले सगळ्यांना? क्लिअर? चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एका वर्तुळाची त्रिज्या 15% ने वाढल्यास त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? ऑप्शन बघा, 28.25%, 25.25%, 32.25% आणि 40.48%. बघा, वर्तुळाची त्रिज्या वाढली, अशा प्रकारचं कोणतंही गणित आलं तर एक सिंपल बेसिक पद्धत तुम्हाला सांगतो. समजा 100 घ्यायची, ती 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढतो त्याप्रमाणे काढायचं. पहिलं क्षेत्रफळ समजा 100 असणार, नंतर 15% ने वाढलं, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज प्रमाणे काढायचंय. 115%. 100 ला 100 गेले, 115 चा वर्ग, 5 चा वर्ग 25, 11 गुणिले 12, 11 गुणिले 12, 12 एके 12, 12 एके 12 आणि 13, 132 पुढे लिहून टाकले 132. छेदस्थानी 2 शून्य आहेत, 2 घरं सोडून पॉइंट, म्हणजेच किती आलं? 132.25. पहिलं क्षेत्रफळ होतं 100, आता झालंय 132.25, म्हणजेच 32.25% इथं वाढ झालेली आहे. किती टक्क्याने वाढ झाली? 32.25%. ऑप्शन नंबर सी. ही झाली एकदम बेसिक आणि सोपी पद्धत. कळले?
32.25% वाढ. किंवा तुम्ही असंही करू शकता, 15 प्लस 15 प्लस 15% 15% या पद्धतीने पण करू शकता. 15 आणि 15 30 प्लस 15% 15चा वर्ग 225 भागिले 100 दोन घरं सोडून पॉइंट म्हणजे 2.25 बरोबर किती आलं 32.25 ह्या पद्धतीने पण करू शकता. दोन वेळा त्यांची बेरीज आणि तिसऱ्यांदा त्याचे तेवढेच टक्के करून बेरीज करा. ह्या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल किंवा ह्या पद्धतीने केलं तरी पण चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटते त्या पद्धतीने घ्या. पाहिजे तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, पाहिजे तर ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या. समजलं आता सगळ्यांना? क्लिअर? जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती? ऑप्शन बघा 16%, 18%, 20% आणि 24%. ज्याच्याशी तुलना केली तो पूर्णपणे 100%. ज्याची तुलना केली तो किती टक्के? हे पण दोन पद्धतीने काढू शकता. बघा 5 रुपये म्हणजेच 500 पैसे. 500 पैसे बरोबर जर 100% असेल तर 90 पैसे बरोबर किती टक्के? तिरकास गुणाकार 90 गुणिले 100 भागिले 500. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 18 पंचे 90 म्हणजेच किती टक्के आलं? 18%. म्हणजे 90 पैसे हे 5 रुपयाच्या किती टक्के आहे? तर 18% आहे. ऑप्शन नंबर बी. किंवा तुम्ही असं काढू शकता, जे एकूण आहेत ते छेदस्थानी 500 पैसे, त्याच्यापैकी जे आहेत ते अंशस्थानी टक्क्यामध्ये काढायचं तर गुणिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 5 ने भाग दिला किती आलं? 18. 18% असणार 90 पैसे. दोन्ही पद्धतीने काढू शकता. समजलं सगळ्यांना? क्लिअर? पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. जर आनंदने 5,000 रुपयाचा टीव्ही 6,500 रुपयामध्ये विकला तर या व्यवहारात शेकडा नफा किती झाला? ऑप्शन बघा 20%, 25%, 28% आणि 30%. शेकडा नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत असते नेहमी 100%. मग 5,000ची वस्तू 6,500 ला विकली म्हणजेच इथं 1,500 रुपयाचा काय झालेला आहे? नफा झालेला आहे. मग 5,000 ही रक्कम जी खरेदी किंमत ती 100%, तर 1,500 बरोबर किती टक्के? तिरकस गुणाकार 1,500 गुणिले 100 भागिले 5,000. 1 2 3 शून्य गेले, 1 2 3 शून्य गेले, 5 त्रिक 15 आणि 0 म्हणजे किती टक्के नफा झाला? तर 30% नफा झाला. किती टक्के नफा झाला? 30% नफा. ऑप्शन नंबर डी. कळले? किंवा बेसिक पद्धतीने पण करू शकता. 5,000चे 10% 5,000चे 10% 500, मग 500 500 500 तीन वेळा आहेत म्हणजे 10 10 10 30% नफा. या पद्धतीने पण सोडू शकता तोंडी. 5,000चे 10% आहेत 500, नफा किती झालाय? 1,500. या 1,500 मध्ये 500 किती वेळा आहे? 3 वेळा. 10% 3 वेळा म्हणजेच किती झाले? 10 त्रिक 30%. कळलं? असं तोंडी सुद्धा सोडू शकता. पुढचा प्रश्न बघा. खरेदीची किंमत नफ्याच्या 12 पट असल्यास शेकडा नफा किती? ऑप्शन बघा आता 7.25, 12.25, 8.33 आणि 16.28. शेकडा नफा किती? आता भरपूर जणांना हा प्रश्नच समजला नसेल, बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसेल तर नाही कळणार. शेकडा नफा विचारलाय. आता बघा शाब्दिक गणित एकदम सोपे असतात कारण त्यामध्ये दिलेलं असतं आणि विचारलेलं असतं. जसं दिलंय तसं आपण मानायचं. खरेदी किंमत किती आहे? नफ्याच्या 12 पट. म्हणजेच इथं नफा असणार 1 पट. तर खरेदी किंमत किती आहे? 12 पट. नफा 1 पट असेल तर खरेदी किंमत 12 पट.
मग खरेदी किंमत नेहमी 100%, तर जो नफा आहे तो किती टक्के? तिरकस गुणाकार 1 गुणिले 100 भागिले 12. आता 12 ने भाग द्यायचा आहे. 12 8 96, 4 उरले, शून्य घेतला, पॉईंट दिला, 12 त्रिक 36, परत 4 उरले, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, म्हणजेच शेकडा नफा किती असणार आहे यामध्ये? 8.33% शेकडा नफा. कळलं का सगळ्यांना? नफ्याच्या 12 पट खरेदी आहे. मग खरेदी जर 12 असेल तर नफा 1 असेल, तर 1 नफा किती टक्के असणार तो? 8.33%. कळलं आता सर्वांना? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघण्याआधी विजेता बॅचची फी 2500 आहे. पण सध्या काही ऑफर चालू असेल, आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233007373. यामध्ये हे सर्व शिक्षक तुम्हाला शिकवणार. ही बॅच 3 ते 4 महिने चालते. त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही वर्षभर बघू शकता. दररोज आपले 4 तास लाईव्ह लेक्चर होतात. टॉपिक नुसार पीडीएफ भेटतात. सर्व विषयांचे 2-2 ई-बुक भेटतात. मॉक टेस्ट भेटते, डाऊट सेशन होतं. हे सर्व तुम्हाला एका बॅच मध्येच भेटतं. वन टाइम एकदाच भरायचे आणि संपूर्ण बॅच तुम्हाला भेटून जाते. आतापर्यंत शिकवलेलं सगळं तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये भेटेल. इथून पुढचे सगळे तुमचे लेक्चर लाईव्ह मध्ये दिसून येते. ज्या दिवशी तुम्ही बॅच घ्याल त्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत ते व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. सोबतच प्रत्येक विषयाचे 2-2 ई-बुक भेटतात रिव्हिजनसाठी. सिलेबस संपल्यानंतर तुम्हाला मार्केटमधून पुस्तक घ्यायची गरज नाही, कारण आपले प्रत्येक विषयाचे 2-2 ई-बुक आहेत. एक सब्जेक्टिव्ह, एक ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह मध्ये फक्त प्रश्न उत्तर, सब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला कन्सेप्ट प्लस प्रश्न वेगवेगळ्या टाईपचे. कळलं? सगळ्या विषयांचे भेटणार. मराठीचे 2, गणिताचे 2, बुद्धिमत्ताचे 2, जीकेचे 2, सायन्सचे सुद्धा 2, असे एकूण तुम्हाला 10 ई-बुक भेटणार. त्याचबरोबर चालू घडामोडीची मासिकं सुद्धा भेटणार. त्रैमासिक, सामासिक आणि मासिक हे सुद्धा भेटून जाणार. हे सर्व एका बॅच मध्येच तुम्हाला भेटणार. तर ज्याला घ्यायचे असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 7, 15, 19, 51 यातून कोणती संख्या वजा करावी म्हणजे संख्या प्रमाणात येतील? ऑप्शन बघा 2, 3, 8 आणि 13. आता हा प्रश्न भरपूर जण ऑप्शन वरून सोडवतात. ऑप्शन वरून पण सोडवता येतो आणि दुसरं एक ट्रिकनी पण सोडवता येतो. तुम्हाला जे आवडेल ते बघा. मी दोन्ही पद्धतीने सांगणार आहे. पण त्याआधी सगळ्यांनी लाईक करून घ्यायचे. ह्या प्रश्नाचं उत्तर मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी सगळ्यांनी लाईक करून घ्यायचे. चला, लाईकची संख्या वाढली पाहिजे. जेवढे लाईव्ह दिसतात तेवढे लाईक झाले पाहिजेत. मग मी तुम्हाला दोन्ही प्रकारे कसं सोडवायचं ते सांगणार. ऑप्शन घेऊन तर सगळ्यांनाच कळणार आहे, पण ट्रिकने कसं सोडवायचं? मग अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तरी सोडवता येईल. मग तुम्हाला प्रत्येक ऑप्शन घ्यायची गरज लागणार नाही. फक्त 2 वेळा गुणाकार करायचा आणि एकदा वजाबाकी करायची. तर बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला सोपं ऑप्शन वरून सांगतो. बघा, 7 मधून, 15 मधून आणि 19 मधून आणि 51 मधून सगळ्यांमधून समान संख्या वजा केली तर सर्व संख्या प्रमाणात येतात. आता सर्व संख्या प्रमाणात आहे कसं कळतं आपल्याला? पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा जेवढा गुणाकार तेवढाच मधल्या 2 संख्यांचा गुणाकार असेल तर त्या संख्या प्रमाणात असतात. मग आता मी तुम्हाला इथं डायरेक्ट उत्तरच सांगतो. आता प्रत्येकामधून बघा, मी 3-3 वजा करतो. प्रत्येकामधून 3. 7 मधून 3 गेले, 4 उरले. 15 मधून 3 गेले, 12 उरले. 19 मधून 3 गेले, 16 उरले आणि 51 मधून 3 गेले, 48 उरले. आता पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा जेवढा गुणाकार असणार तेवढाच मधल्या 2 संख्यांचा गुणाकार पाहिजे तर करून बघा. 12 गुणिले 16. 12 गुणिले 16. 16 दुने 32, 16 एके 16 आणि 3 19, 192 आणि ह्याचा गुणाकार करून बघा. 48 गुणिले 4. 4 8 32, 4 चौक 16 आणि 3 19. आला का 192? म्हणजे प्रत्येक संख्येमधून 3 हा अंक जर वजा केला तर त्या संख्या प्रमाणात येतील.
आता ऑप्शन वरून सगळ्यांना समजलंच असेल. आता तुम्हाला हा 3 ऑप्शन नंबर 2 ला आहेत. पहिलं तुम्ही 2 घेऊन बघणार, प्रत्येकातून वजा करणार. मग ज्या संख्या येतील मग पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार मधल्या 2 संख्यांचा गुणाकार करून बघणार. जर बरोबर आला तर 2 बरोबर, नाहीतर मग पुढची संख्या येणार. आता हाच जर ऑप्शन शेवटी असता, तुम्ही सुरुवातीपासून करणार किंवा लहान संख्येपासून करणार. हाच जर ऑप्शन नंतर असेल तर मग तुम्हाला सगळ्या संख्या घेऊन गुणाकार करावा लागेल. आता ह्याची ट्रिक पण मी तुम्हाला सांगतो बघा. आता ट्रिक काय आहे ते नीट लक्षात घ्या. सगळ्यांनी लाईक केलं असेलच असं मी मानतो. बघा 7 आहे, नंतर काय 15 19, 15 आहे, 19 आहे आणि 51 आहे. आपली पद्धत काय आहे, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती आहे? गुणाकार 51 गुणिले 7, 7 1 7, 7 5 35. किती गुणाकार आहे? 357. तेवढाच गुणाकार मधल्या 2 संख्येचा आहे का सगळ्यात आधी बघून घ्या. मधल्या 2 संख्या कोणत्या? 15 आणि 19. 19 5 95, 19 1 19, 20 20 आणि 8 28. किती आलं? 285. आता ह्यांचा गुणाकार समान येत नाहीये, मग ह्यांच्यातून कोणती संख्या वजा करायची? तर सरळ ह्या 2 संख्यातील फरक घ्यायचा. ह्या 2 संख्यातील फरक. मग 357 मधून 285 गेले, 7तून 5 गेले 2, 15तून 8 गेले 7, 3तून 3 0. किती आलाय? 72 आला त्यांच्यातला फरक. आता 72 काय ह्याच्यातून वजा करता येणार नाही. आता ह्या 72 ला या सर्व अंकांच्या बेरजेने भागायचं म्हणजे तुम्हाला ती संख्या भेटून जाईल. काय करायचं? या 72 ला सर्व अंकांच्या बेरजेने भागायचं. सगळ्यांची बेरीज करा. 51 आणि 7 58, 51 आणि 7 58, 15 आणि 19, 15 19, 9 5 14, 1 हातचा 2 आणि 3. किती आलं? 34. आता ह्याच्यातला सुद्धा फरक घ्या. ह्याच्यातला सुद्धा फरक 58 आणि 34 मधला फरक. 8तून 4 गेले 4, 5तून 2 गेले 3. यांच्या गुणाकारातला फरक किती आला? 72. आणि त्यांच्या बेरजेतला फरक किती आला? 24. मग या 72 ला तुम्ही 24 ने भाग दिला, 24 त्रिक 72. म्हणजे प्रत्येक संख्येतून 3 जर वजा केले तर तुम्हाला त्या संख्या प्रमाणात भेटतील. कळले काय केले? समजलं का? परत एकदा सांगतो बघा. पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार आणि मधल्या 2 संख्यांचा गुणाकार यांच्यातला फरक जेवढा आहे, त्यांच्या त्या संख्यांमधला जो फरक आहे त्यांनी भाग दिला तर तुम्हाला ती संख्या भेटेल जी संख्या वजा करायची. आता 7 आणि 51 चा बेरीज किती आहे? 58 आणि 15 आणि 19 यांची बेरीज किती आहे? 34. ह्याच्यातला फरक किती आहे? 24. मग या फरकाने ह्या फरकाला भागलं तुम्हाला कोणती संख्या मायनस करायची हे भेटून जाईल. ज्यालाही आवडलं असेल लाईक केलं तर बेस्टच आहे. समजलं सगळ्यांना? जर ह्या प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त जर रिव्हिजन केले, प्रॅक्टिस केली तर तुमचं उत्तर लवकर निघणार. ते प्रत्येक अंक मायनस करून करण्यापेक्षा ही पद्धत सोपी आहे. फक्त आपल्याला रिव्हिजनची गरज आहे. कळले? समजलं सगळ्यांना? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. एका वर्तुळाचा परिघ 88 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या किती? ऑप्शन बघा 7 14 44 22. आता इथं सुद्धा तुम्हाला सूत्रपाठ करायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे आपली ट्रिक. त्रिज्या 7 असताना व्यास 14 असतो, परिघ 7 त्रिज्या असताना 44 असतं आणि क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर वर्ग असतं. मग आता परिघ किती दिलाय? 88. किती पट आहे? 2 पट. मग त्रिज्या सुद्धा 2 पट होणार म्हणजेच किती होणार? 14. व्यास विचारला असता तर झाला असता 28 आणि क्षेत्रफळ मात्र ह्याच्या वर्गाच्या पटीत म्हणजे 4 पट झालं असतं 616. आपल्याला फक्त त्रिज्या विचारली तर त्रिज्या किती येणार? इथं 14 येणार आहे. ह्या ट्रिकने तुम्ही 7च्या पटीत असणारे परिघ, क्षेत्रफळ, व्यास
त्रिज्या हे सगळं काढू शकता. फक्त त्रिज्या, व्यास आणि परिघ समान पटीत वाढणार. फक्त क्षेत्रफळ हे त्याच्या वर्गाच्या पटीत वाढणार. कळली का ही ट्रिक? समजल्या सगळ्यांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एका परीक्षेत 160 मुलांपैकी 70% मुलं पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती? ऑप्शन बघा 56, 64, 11 आणि 48. नापास झालेल्या मुलांची संख्या. एकूण मुलं किती आहेत? 160. त्यापैकी 70% पास झाले म्हणजे 30% काय असणार इथं? नापास असणार. आपल्याला नापास मुलांची संख्या काढायची. 30% 2 शून्य कट 16 त्रिक 48 म्हणजे 48 मुलं ही नापास असणार आहेत. 48 मुलं काय असणार? नापास असणार. कळले सर्वांना? क्लिअर? चला, याच प्रश्नामध्ये 70% जी इथं 5 मुलं आहेत ना, याच्यामध्ये किती मुलं पास असतील ह्याची कमेंट तुम्ही शेवटी करायची. आपलं लेक्चर संपल्यानंतर ऑफलाईन मध्ये कमेंट करायचे किती मुलं पास असतील आणि त्यामध्ये आपला नंबर आला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. एक वस्तू 750 रुपयांना खरेदी केली व 840 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? 750 ला खरेदी केली, 840 ला विकली, शेकडा नफा किती? ऑप्शन आहे 12, 15, 18 आणि 20. किती टक्के नफा झाला? बघा, 840 रुपयांना विकली, 750 ला खरेदी केली होती. पहिला निव्वळ नफा किती? 14 तून 5 गेले 9. 90 रुपये झालेला आहे इथं निव्वळ नफा. खरेदी किंमत ती नेहमी 100%. जो नफा झालाय तो बरोबर किती टक्के? तिरकस गुणाकार 100 गुणिले 90 भागिले 750. शून्य गेला, शून्य गेला. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3 त्रिक 9, 4 त्रिक 12. म्हणजेच इथं 12% नफा झालेला आहे. किती टक्के नफा झाला? 12% नफा. क्लिअर? समजलंय सगळ्यांना आता? जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. त्याआधी बघा, पोलीस भरती 2025 साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपली बॅचची फी 1200 रुपये आहे. ज्याला फक्त अंकगणित घ्यायचंय तर त्यासाठी 399 रुपये. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233007373. भरपूर जे रेग्युलर विद्यार्थी येतात यांचा हा नंबर तर पाठच झाला असेल आता. दररोज ऐकून ऐकून पाठच झाला असेल, नाही का? चला, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 1 क्विंटल बरोबर किती किलो? 1 क्विंटल म्हणजे किती किलो? 100 किलो, 1000 किलो, 10 किलो की परत 1000 किलो? बर, 1 क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे किती? 1 क्विंटल म्हणजेच 100 किलोग्रॅम. 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. कळले? पुढचा प्रश्न. 0.004 गुणिले 0.5 बरोबर किती? ऑप्शन बघा 0.0020, 0.0020, 0.0200, 0.2000. आता पॉइंटचा गुणाकार करताना सरळ पहिला पॉइंट नाहीये समजायचं, गुणाकार करायचा 4×20. पॉइंट नंतरचे अंक मोजायचे 3 आणि 1 4. मग 4 अंक सोडून पॉइंट 1 2 3 4. 4 अंक सोडून पॉइंट दिला, किती आला? 0.0020 किंवा 0.002. ऑप्शन नंबर आलं बी. किती येणार इथं उत्तर? 0.002. 2 म्हणा, 20 म्हणा, 200 म्हणा, 2000 म्हणा, काही फरक पडत नाही. पॉइंट नंतर जी संख्या असेल त्याच्या पुढं, त्या संख्येपुढं किती शून्य लावले त्याची किंमत बदलत नाही. क्लिअर? पुढचा प्रश्न. 570 चे 50% किती? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये करायचंय. ऑफलाईन मध्ये जेवढं आपलं लेक्चर आहे ते संपल्यानंतर जेवढे लाईव्ह विद्यार्थी आहेत तेवढ्या कमेंट दिसल्या पाहिजेत.
हा होता आपला शेवटचा प्रश्न. ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या. आपल्या युट्यूबचे जेवढे लेक्चर आहेत जेवढे फ्री मध्ये तुम्हाला त्याची PDF भेटून जाईल फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये. ज्यांनी आतापर्यंत टेलिग्रामला जॉईन केलं नसेल करून घ्या. युट्यूबचे जे पण काही आपले लेक्चरचे तुम्हाला नोटिफिकेशन येत नसेल त्याची लिंक इथे भेटून जाईल. भरती संबंधी जे पण काही अपडेट आहे ती इथं तुम्हाला भेटून जाईल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचंय. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची आणि जाता आता सगळ्यांनी लाईक करून जायचंय. कसं वाटलं लेक्चर आणि त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता. न चुकता न विसरता. चला बाय बाय, टेक केअर.